भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिंदाबाद, भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिंदाबाद, भारत राज्य किसान सभा जिंदाबाद, भारत राज्य किसान सभा जिंदाबाद। हे वन हक्क कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे। या जबरांना शेतकरी जमिनीचे पट्टे मिळालेच पाहिजे, प्रलंबित प्रकरण निकाली लागलेच पाहिजे। काळ हा बदलत आहे आणि या बदलत्या काळामध्ये आता तुमच्या गरिबीमध्ये आपल्या मुलाबाळाचं कसं शिक्षण करावं हा प्रश्न तुमच्या समोर पडलेला आहे। हां, मी कॉम्रेड वसंतराव मुळे, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आणि वन हक्काची अंमलबजावणी व्हावा आणि जे जबरान जो शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे, मालकीचे पट्टे मिळावे यासाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आम्ही सतत गेल्या 40 वर्षापासून हे आंदोलन आम्ही सुरू करतो आहे आणि वन अधिनियम 2006 व वन अधिनियम 2008 पासून हे पट्टे देण्याची प्रक्रिया झालेली आहे, सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये काही आदिवासी लोकांना जमिनीच्या पट्ट्यापासून वंचित केलेलं आहे आणि जमिनीचे पट्टे त्यांना मिळावे असं आमचं या ठिकाणी आंदोलनाचा स्वरूप आहे आणि जे प्रकरणं प्रलंबित राहिलेले आहेत त्या कलेक्टरने आम्हाला विनंती आहे कलेक्टर साहेबांना की त्यांनी लवकरात लवकर त्यांना त्यांचे प्रकरण निकाली काढावा। मी ज्योती अंडर सहारे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सदस्य आहे। आजचा हा जो मोर्चा आहे किसान शेतमजूर शेतकरी आणि कामगार यांचा हा मोर्चा आहे। या मोर्चामध्ये यांना घराचे पट्टे मिळण्याकरिता तसेच सरकारने 4 लेबर कोड आणलेले आहेत ते रद्द करण्याकरिता, मनरेगा लागू करण्याकरिता आणि यांना जे शेतमालाला जो हमीभाव मिळतो तो त्यांना त्या मालाचं त्यांना योग्य किंमत मिळाली पाहिजे, योग्य मालाचा अनुसार त्यांना भाव मिळाला पाहिजे आणि या कम्युनिस्ट पक्षाच्या द्वारे आज संविधान चौकामध्ये जो मोर्चा करण्यात आलेला, जो धरणं आंदोलन करणार आहे किसान सभेचं, तर या कलेक्टरला निवेदन दिलेले आहे आणि यांचे जे प्रश्न आहेत किसान सभेचे ते प्रश्न लवकरात लवकर निकाली लागलं पाहिजे। त्यांना जे आदिवासी जमीन जोत आहे, जे जमिनी करतात त्या जमिनीचे जे पट्टे आहेत त्यांच्या नावी झालं पाहिजे आणि जो आता एक नवीन नियम झालेला आहे की जर यांना एक यांना रहिवासी दाखला मागितलेला आहे आणि मला सांगा जे आदिवासी लोक आहेत त्यांच्याकडे आता यांचं आदिवासी दाखला कसं मिळणार त्यांना 30 वर्ष आधीचं, तर त्यासाठी सुद्धा हा खूप मोठा प्रश्न आहे। सर्व प्रश्न निकाली लागण्यासाठी हा मोर्चा आज इथं धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे। मी कॉम्रेड गजानन घोळे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी नागपूर जिल्हा सहसचिव। आजचं जे हे धरणं आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पार्टी, किसान सभा, शेतमजूर युनियन, भारतीय कम्युनिस्ट पार्टीद्वारा आज भारतभर हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम भारतीय कम्युनिस्ट पक्ष घेत आहे। यामागची भूमिका आमची अशी आहे की 4 लेबर कोड बिल जे आजपासून अंमलात आणणार आहे ते रद्द करावे आणि भारत अमेरिका शेतीविषयी जो करार अमेरिकेने केला आहे तो करार रद्द झाला पाहिजे। त्यामागचं मूळ कारण असं आहे की जर अमेरिकेचा माल भारतात आला तर इथच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव भेटणार नाही आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की स्वामीनाथन आयोगानुसार शेतकऱ्याच्या शेतमालाला MSPच्या नुसार 1.5 पट असा भाव मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्यानंतर जबरन जोत धारकाची फार्मर ID बनली पाहिजे, जेणेकरून जबरन जोत धारकांना जे काही भारत सरकारकडून जे काही सबसिडी वगैरे जे सोलर, विहीर, त्याच्यानंतर बोरिंग, जे काही कायद्यामध्ये जे बसतात ते सर्व सरकारी लाभ मिळाला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। भारत राज्य किसान सभा जिंदाबाद, भारतीय कम्युनिस्ट
पक्ष जिंदाबाद, भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिंदाबाद, अरे लाल मोर्चा जिंदाबाद. जबरान जो शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळालेच पाहिजे. जबरान जो शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळालेच पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे. अरे